पोस्टचं. ठीक आहे. सो फर्स्ट काय दिलं आहे, मिस्टर राजेश इज वर्किंग एज अ असिस्टंट मॅनेजर इन सिप्ला लिमिटेड ॲट मुंबई, ड्रॉइंग अ बेसिक सॅलरी 25,000 इन अ मंथ ऑफ January 2023. His date of increment is pay 1st of July every year and he is paid salary by company on 25th date of each particular month. ठीक आहे. ही गेट्स इन्क्रीमेंट 2,000 एव्हरी इयर इन अ बेसिक सॅलरी. सो हे सेंटेन्समधनं काय करते की त्याची बेसिक सॅलरी आहे ना ती व्हॅरी होती आहे अकॉर्डिंग टू मंथ्स. ओके. म्हणजे फर्स्ट त्यांनी सांगितलं आहे की बेसिक सॅलरी किती आहे पर मंथ. बेसिक सॅलरी इज 25,000 इन द मंथ ऑफ वॉट जानमध्ये एवढी सॅलरी Jan 2023. ओके. हिज डेट ऑफ इन्क्रीमेंट इज टू पे 1st July एव्हरी इयर. इन्क्रीमेंट कधी होतं त्याचं 1st of July. इन्क्रीमेंट फ्रॉम 1st of July एव्हरी इयर म्हणजे 1st of July वॉट 2023. ओके. नेक्स्ट इज ही इज पेड अ सॅलरी बाय कंपनी अँड 25th डे ऑफ इच पर्टिक्युलर मंथ. मतलब त्याची जी सॅलरी ती प्रत्येक 25 तारखेला होती नेक्स्ट मंथमध्ये. ठीक आहे. ही गेट्स इन्क्रीमेंट 2,000 एव्हरी इयर बेस इन द बेसिक सॅलरी. म्हणजे त्याला ही जी 25,000 सॅलरी आहे ना त्याच्यात एक्स्ट्रा किती भेटते 2,000 इन्क्रीमेंट करून भेटते. बरोबर. 2,000 इन्क्रीमेंट म्हणजे जानेवारीपर्यंत त्याची जी सॅलरी आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं फायनान्शियल इयर काय असणार बघ 1st of April बरोबर 2023. ठीक आहे. टू 31st March 2024 हे तुझं फायनान्शियल इयर असणार. बरोबर. बिकॉज 23-24 दिलेलं आहे. मग त्यांनी काय सांगितलं Jan 2023ला तुझी सॅलरी किती 25,000. बरोबर. सो Jan 2023 म्हणजे 1st of Jan 2023 आपलं फायनान्शियल इयर कधी एंड होतं आहे 31st March 2020. इथं पण 24 इयर जानला इयर स्टार्टिंग. ओके. सो किती महिन्याची सॅलरी झाली 3 months. बरोबर. 3 months. आणि त्यांनी सांगितलं आहे की ही जी सॅलरी इन्क्रीमेंट कधीपासून होतं जुलैपासून. बरोबर. म्हणजे एप्रिल एक सेकंद जानवर का आलतो आपण ते स्टेट हां 25,000 सॅलरी 23 जानेवारी 2000. हां म्हणजे एक सेकंद जानेवारी 2023ला बरोबर होते ते 23च बरोबर आहे. त्याची सॅलरी किती होती 25,000 रुपये. बरोबर. आपलं फायनान्शियल इयर चालू होतं 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024. म्हणजे या दिवशी त्याची सॅलरी 25,000 रुपयेच असणार पर मंथ कारण जानेवारीपासून. मग ती चेंज कधी झाली आहे 1st of July 2023. सो एप्रिल ते जुलै जी असणार एप्रिल ते जून किंवा जुलै किती महिने होतं 3 कारण जुलैचा आपण 1st डे कन्सिडर नाही करणार. एप्रिल मे जून बरोबर 3 महिने त्याची सॅलरी किती होती 25,000. ओके. आफ्टर दॅट इन्क्रीमेंट किती झालं आहे 1st of Julyपासून 2,000 म्हणजे किती झाली असणार त्याची सॅलरी 27 मल्टिप्लाय बाय वॉट 9 months. टोटल 12 months असतात त्यातले 3 months इकडे गेलं दॅन 9 months. ओके. सो बेसिक सॅलरी कशी कॅल्क्युलेट होईल 25,000 into 3 प्लस 25,000 into 3 इज इक्वल टू which is 75,000 plus 27,000 into 9 2,43,000 plus 75,000 3,18,000 is your basic salary. दरवेळेस स्ट्रेट फॉरवर्ड बेसिक सॅलरी दिलेलं असतं यांनी याच्यात कॅल्क्युलेट करायला लावलं. ठीक आहे. परत सांगते काय केलं त्यांनी सांगितले की आपली 25,000 बेसिक सॅलरी इन द मंथ ऑफ Jan 2023. ओके. सो 2023 फायनान्शियल इयर काय 1st of April 2023 to 31st March 2024. सो 1st एप्रिलला म्हणजे Jan 2023ला 25,000 होती म्हणजे एप्रिलला पण सेमच असणार. इन्क्रीमेंट कधीपासून झालं आहे 1st of July. सो एप्रिल टू जुलै किती मंथ्स होतात 3 months. सो 3 monthsमध्ये इन्क्रीमेंट झालेलं नाही आहे. सो जी जानेवारीत सॅलरी असणार तीच 25,000 एप्रिलमध्ये पण असणार. जुलै ते मार्च किती महिने होतात 9 months. सो 9 monthsमध्ये हे काय असणार तुझं 9 monthsचं तुझं
इन्क्रिमेंट झालेलं सॅलरी. म्हणजे तुला कंप्लीट 12 मंथची सॅलरी पाहिजे. म्हणजे तू काय केलं 25,000 इंटू 3 इज इक्वल टू 75 and then 27,000 into remaining months is 9. So which is 2,43,000. So basic salary is 3,18,000. Clear? So हे वर्किंग नोट नंतर लिहून घ्या. फर्स्ट बेसिक सॅलरी 25,000 into 3 plus 27,000 into 9. So total येते 3,43,000. 18,000 का? 3,18,000. Okay? Next is following the particulars of allowances and other benefits which Gates company are as follow. Delayed dearness allowance 50% of basic salary which is also considered for retirement benefit. 50% of basic salary म्हणजे DA जे आहे ना कशाच्या 3,18,000. आता जर तुला बेसिक सॅलरी जर कॅल्क्युलेट करता नाही आली तर तुला पुढचं सगळं सांभाळणार त्याच्यावर डिपेंड आहे. 3,18,000 इंटू 50% 1,59,000. कळलं? आणि ती त्यांनी म्हटलं रिटायरमेंट बेनिफिटसाठी कन्सिडर करायची. म्हणजे जर तुला पुढं कशीची सॅलरी काढायची असू दे RPFची असू दे HRAची असू दे किंवा अकोमोडेशनसाठी तर तुला DA हा घ्यायचा अमाऊंट 159. नेक्स्ट इज थर्ड कंपनी कॉन्ट्रीब्युशन टू हिज रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड इज 14% ऑफ सॅलरी. सो हिअर वी रिक्वायर्ड सॅलरी मीन्स वॉट बेसिक DA अँड कमिशन. ओके पण बेसिक DA कमिशन यांनी फक्त बेसिक DA दोन्हीच घेणार आपण आता इथे. ठीक आहे मग इथे काय लिहिणार कंपनीने कॉन्ट्रीब्यूट केलं मीन्स वॉट एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू RPF. ओके वॉट 14% ऑफ सॅलरी 14% ऑफ सॅलरी. बट आपल्याला सॅलरी काढायला लागणार. आता यांनी दिले 14 पण एक्झाम किती होतं एक्झाम 12% ऑफ वॉट सॅलरी. ओके मग आता मला सॅलरी कॅल्क्युलेट करायला लागणार आहे. वर्किंग नोट सेकंड वॉट एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन डायरेक्ट असं लिहिलंच तरी चालेल. कशासाठी काय काढतो आपण सॅलरी. कशासाठी सॅलरी फॉर द पर्पज ऑफ एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू RPF याच्यासाठी सॅलरी काढतो ना. जर HRAची असती तर लिहिलं असतं सॅलरी फॉर द पर्पज ऑफ HR. ओके नेक्स्ट आता सॅलरी कॅल्क्युलेट करायची आपल्याला. तर बेसिक प्लस DA. बेसिक होतं 3,18,000. DA किती होतं 1,59,000. 50% काढला होता याचा बरोबर. सो 318 प्लस 159 टोटल किती होते 4,77,000. कमिशन नाही घेणार बिकॉज कमिशन नव्हतं. सो सॅलरी आली याच्यासाठी. ठीक आहे ठीक मग 477च्या 14% इथे 4,77,000 इंटू 14% बिकॉज क्वेश्चनमध्ये 14 दिला. 477 इंटू 14% which is 66,780. Just press 12%. Just press 12%. 57,240 minus 66,780. 9,540. Clear? Yes ma'am. सॅलरी किती आली होती आपली 477. ठीक आहे इथे लिहून ठेवते 477,000च्या 12% आणि 477,000च्या 14%. Okay. Next point is he received the bonus 50,000 on 30 June 2023 from the company as an efficient एम्प्लॉय ऑफ द कंपनी. म्हणजे बोनस भेटला त्याला कोणाला एम्प्लॉयरला. ठीक आहे जर एम्प्लॉयरला जर तो बोनस भेटला असेल तर तो टॅक्सेबल होतो. बोनस म्हणजे एक सॅलरीचा पार्टच झाला बरोबर. इफिशियंट मीन्स वॉट की त्यांनी काहीतरी आउटपुट चांगलं दिलं असणार बरोबर त्याच्यामुळे त्याला बोनस भेटला. सो नेक्स्ट बोनस किती 50 डायरेक्ट आउटर कॉलम. ठीक आहे
Next, the interest credited to RPF, the balance during the 11% is rupees 1,10,000. Okay, interest credited to RPF. So interest credited बोनस to RPF टॅक्सेबल, बोनस टॅक्सेबल होतो. हो, बोनस हा सॅलरीचा पार्ट आहे ना. मग किती अमाऊंट इनरला 1,10,000. इंटरेस्ट एक्झाम किती होतो, एक्झाम टप टू 9.5%. ओके, क्रॉस मल्टिप्लाय 1,10,000साठी 10, देन 9.5साठी किती. ओके, सो क्रॉस मल्टिप्लाय, सो 1,10,000 इंटू 9.5 डिवायडेड बाय 11. 10%. 10 आहे का, नाही 11 आहे, सॉरी 11. सो विच इज 95,000. ठीक आहे. जर ही अमाऊंट मोठी आणि ही म्हणजे फॉर एक्झाम्पल उलटी सिच्युएशन झाली असते, वरच्या अमाऊंट त्यांना 95 आणि खालची अमाऊंट कॅल्क्युलेट करून 1,10,000 आली, तर मग आपण वरचीच अमाऊंट इथं लिहिली असती आणि बाहेर लिहिलेलं असतं. म्हणजे निगेटिव्ह अमाऊंट आपण बाहेर दाखवत नाही. 15,000. ओके. नेक्स्ट इंटरेस्ट झालं. नेक्स्ट, कंपनी हॅज रिअम्बर्स अ मेडिकल बिल ऑन ऑन ट्रीटमेंट ऑफ हिज वाईफ 30,000 ड्युरिंग द फायनान्शियल इयर. कंपनीने पे केलं मेडिकल बिल. ठीक आहे. सो जर एनी एक्सपेन्सेस विच इज पेड बाय एम्प्लॉयर विच इज टॅक्सेबल अंडर सॅलरी. ओके, सो मेडिकल बिल पेड बाय कंपनी, कंपनीने पे केलं, राईट. अमाऊंट किती आहे, 30,000 आहे तशी व्हॅल्यू. ही हॅज 2 children studying in a high school. He gets 500 per month as an education allowance from the company in his salary. दोन्ही मुलांचं एज्युकेशन अलाउन्स किती आहे, 500 रुपये पर मंथ. आणि ठीक आहे, एज्युकेशन अलाउन्स मीन्स चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स अमाऊंट किती आहे, 500 इंटू 12 इंटू 2 करायची गरज नाही आहे, बिकॉज 2 मुलांचं ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे. इथं लिहिलं आहे का 500 पर मंथ पर चाइल्ड, नाही. पर चाइल्ड दिलं तर आपण काय करणार, इंटू 2 केलं असतं. म्हणजे एकाचे 500, तर दोघांचे अजून काढायला लागले असते ना, अमाऊंट वाढली असते. लेस एक्झाम किती होईल, 100 रुपये पर मंथ. दॅट्स वाय इंटू 12 अँड मॅक्सिमम 2 चिल्ड्रन्स. सो एक्झाम टेस्ट 2,400, आउटर कॉलम 4,800. क्लिअर. नेक्स्ट वन, कंपनी हॅज टू पे इलेक्ट्रिसिटी बिल 24,000 एव्हरी इयर. म्हणजे इयरली दिलं आहे ना 24. इलेक्ट्रिसिटी कोणी पे केलं, एम्प्लॉयर म्हणजेच कंपनीने. इलेक्ट्रिसिटी चार्जेस या बिल पेड बाय कंपनी. अमाऊंट आउटर कॉलम 24,000. क्लिअर. कंपनी हॅज ऑल्सो प्रोव्हाइडेड हिम अ रेंट फ्री अकोमोडेशन म्हणजे त्यांनी त्याच्याकडनं रेंट नाही घेतलेलं, विथ अ फर्निचर वर्थ ₹1 lakh ॲट मुंबई. आता यांनी ना स्वतःचं हाऊस आहे, म्हणजे ही सिच्युएशन अकोमोडेशन मला कोण शिकवलं होतं बघ तुला परवा मी. ठीक आहे, मी काय सांगितलं होतं, जर त्या एम्प्लॉयरला राहायला घर दिलं आहे तर 2 सिच्युएशन होत्या. एम्प्लॉयर एकतर ते स्वतःचं ओनर असू शकतो त्या हाऊसचा, किंवा एम्प्लॉयर भाड्याने घेईल आणि मग एम्प्लॉयला राहायला देईल. बरोबर. आता ही सिच्युएशन काय दिली, प्रोव्हाइड रेंट फ्री अकोमोडेशन. व्हॉट इज मीन बाय रेंट फ्री मीन्स ओन हाऊस असणार एम्प्लॉयरचं. ओके, सो जर ओन हाऊस असेल तर आपण त्या सिटीचं पॉप्युलेशन पाहत होतो. बरोबर, इथेच केलं वाटतं, पॉप्युलेशन पाहत होतो. तर पॉप्युलेशन मुंबई सिटीचं पॉप्युलेशन किती असेल, मोर दॅन 24 लाख. कुठे लिहिले ते पॉईंट्स, नाही हा नाही, नोट्समध्ये लिहायला सांगितलं होतं तुम्हाला. नोट्स तिथे लिहिलं, तिथं असतं, तिथंच असतं. हे बघा, एम्प्लॉयर हॅज ओन हाऊस म्हणजे हे ना पॉप्युलेशन बघतो आपण. पॉप्युलेशन मोर दॅन 25 लाख असेल तर 15. ऑब्व्हियसली मुंबई सिटीचं पॉप्युलेशन तेवढं असणार आहे. बरोबर. मग वर्किंग नोट नंबर 3 काय कॅल्क्युलेट करतो आपण, व्हॅल्युएशन ऑफ रेंट
फ्री अकोमोडेशन. ओके, मग इथे लिहायचा पहिला पॉईंट, हाऊस कोणाचा आहे? हाऊस इज एम्प्लॉयर. ओन बाय एम्प्लॉयर. बरोबर. एम्प्लॉयर म्हणजे कंपनी ना. हां, या कंपनीला. ठीक आहे. द पॉप्युलेशन ऑफ मुंबई सिटी, मोर दॅन 25. तो मुंबई स्टे करतोय म्हणून तिथे दिलं. पॉप्युलेशन ऑफ मुंबई सिटी इज मोर दॅन 25 lakh. सो वी टेक, किती घेणार आपण? 15% ऑफ सॅलरी. सो valuation of accommodation is equal to what? 15% of salary. So salary means what? Accommodation salary means what? Basic DA commission plus all types of allowances. Okay, so we need to calculate first salary here. फर्निचर पण दिलं ना त्यांनी 1 lakhचं. सो फर्निचर, हां ते पण पहिले आपण आहे ना, एक सेकंड, सॅलरी काढू. सॅलरी इज इक्वल टू वॉट? बेसिक DA, बोनस, अजून कुठले कुठले अलाउन्सेस होते चेक करा आपल्या सोल्युशनमध्ये. बेसिक DA, एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन नाही घेत, इंटरेस्ट नाही घेत. ठीक आहे. एज्युकेशन अलाउन्स 4800, बोनस एक घ्यायचा आहे आणि बस. हां, बोनस आणि एज्युकेशन अलाउन्स. ओके, यांची जी टोटल असणार आहे ती तुझी असणार आहे सॅलरी. ठीक आहे. सो बेसिक इज 3,18,000. DA किती होता? 1,59,000 अँड बोनस इज 50. एज्युकेशन अलाउन्स कुठला घ्यायचा? बाहेरचा, म्हणजे हे बघा 4,800. 6,000 मायनस 2,400, 3,600 येतं. मायनस मनाने केलं होतं ना. ठीक आहे. सो 3,600 एज्युकेशन प्लस 3,18,000 प्लस 159 प्लस 53,600. टोटल किती येते सॅलरीची? 5,30,600. सो व्हॅल्युएशन इज 15% ऑफ वॉट? 5,30,600. तर याचा 15%, 7,95,90. हिअर ॲड किती फर्निचरचे व्हॅल्यू ॲड करतो आपण? 10% ऑफ कॉस्ट ऑफ फर्निचर. फर्निचर तुला जितकी व्हॅल्यू दिली असेल त्याच्यात 10% ॲड करायचं कंपल्सरी. ठीक आहे. फर्निचरची व्हॅल्यू किती होती? 1 lakh. क्वेश्चनमध्ये दिलेली असते. ठीक आहे. त्याच्या 10% हे आपण लक्षात ठेवायचं. सो 1 lakhच्या 10% किती येईल? 10,000 प्लस करून किती येणार ते? 89,590. याला तुझी व्हॅल्यू ऑफ अकोमोडेशन. कळलं? हे याच्यासाठी लागणारी वर्किंग नोट आहे, सॅलरी मीन्स याच्यासाठी. सो व्हॅल्यू ऑफ फर्निश, आता फर्निश झालं ना हे, म्हणजे विथ फर्निचर दिलं आहे. व्हॅल्यू ऑफ फर्निश अकोमोडेशन. क्लिअर? मी इथं आन्सर लिहिणार व्हॅल्यू ऑफ फर्निश अकोमोडेशन ॲज पर वर्किंग नोट नंबर 3, 89,590. कळलं इथपर्यंत? लास्ट, he has been provided facility of sweeper, watchman who are paid by the company 1,500 and 2,000 per month. ठीक आहे. सो स्वीपर आणि वॉचमनची सॅलरी कोणी पे केली आहे? स्वीपर अँड वॉचमन सॅलरी पेड बाय कंपनी. ठीक आहे. कंपनीने पे केली आहे. सो किती येईल? इन ब्रॅकेट 1,500 रुपीज इंटू 12 प्लस वॉट? 2,000 इंटू 12. पहिले मल्टिप्लाय करून घ्यायचं आणि मग प्लस करायचं. एक स्वीपर आणि वॉचमनचे 18,000. 1,500 स्वीपरचे आणि 2,000 वॉचमनचे. 2 सॅलरी आहेत ना. नेक्स्ट इज 24,000, 42,000 आउटर. क्लिअर? या दोघांचं पहिले इंटू केलं देन प्लस केलं. कंपनी हॅज डिडक्टेड 2,500 ॲज अ प्रोफेशनल टॅक्स ड्युरिंग दिस इयर फ्रॉम इट्स सॅलरी. कंपनीने डिडक्ट केला आहे प्रत्येक महिन्याला प्रोफेशनल टॅक्स. ठीक आहे. सो प्रोफेशनल टॅक्सचं डिडक्शन कुठं भेटेल? प्रोफेशनल टॅक्सचं डिडक्शन स्टँडर्ड डिडक्शन घेतो ना आपण, डिडक्शन अंडर सेक्शन 16 तिथं येईल. ठीक आहे.
So last point, we calculate gross salary here. Okay, total of all this less deductions under section 16 first standard deduction किती घेणार 50,000. 50,000. तुम्ही गडबड करत असाल तर ते 50,000 आणि डायरेक्ट बाहेर लिहा. ठीक आहे, Okay. मायनस करायचे. दुसरं बी प्रोफेशनल टॅक्स विच इज 2,500 राईट. येस, Yes. 2,500 यांची टोटल. फर्स्ट 318,000 159 9540 50,000 15,000 20,000 3,600 27,8910 plus 42,000. So total is 7. Gross salary 7,40,730. So minus what 52,500 50 आणि 2,500. So 6,88,230. हे आलं तुमचं इन्कम फ्रॉम सॅलरी. Salary. फायनल आन्सर. कळलं? Yes, ma'am.